मित्रांनो, ही कथा आहे माझ्या गावात राहणाऱ्या सुमित्राची. जिला आयुष्यात सगळं होतं, पण खरं सुख कधी मिळालंच नाही. आणि एका रात्री आमच्या आयुष्यात असं काही घडलं, जे आजही विसरता येत नाही. नमस्कार, मी मनचलचल स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही सुंदर क्षण घालावेसे वाटतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या घराच्या शेजारी सुमित्राबाईचं घर होतं. मी लहानपणापासूनच त्यांना पाहत आलो होतो. त्यांचा उंच बांधा, काळा सावळा रंग आणि ओठावरचं नेहमीचं शांत हसू मला कधी कळलंच नाही. पण माझ्या मनात त्यांचं एक वेगळं स्थान तयार झालं होतं. त्यांचं लग्न आमच्या घरापेक्षा खूप आधी झालं होतं. नवरा त्यांच्यापेक्षा जवळजवळ 10 वर्षांनी मोठा. सुरुवातीला घरात भरपूर ऐश्वर्य होतं, पैसाही होता. पण नंतर हळूहळू त्यांना वाईट व्यसन लागलं. रोज पिऊन यायचे आणि घरातलं वातावरणही तसंच उदास राहायचं. सुमित्राबाईंना खरं प्रेम, खरं जिव्हाळा कधीच मिळाला नाही. काळानुसार त्यांची तब्येत खालावली, वाईट सवयीमुळे शरीर साथ देईनासं झालं आणि ते जवळजवळ पूर्णपणे अंथरुणाला खिळले. घरात पैसा असूनही आणि मोठेपणा होता, पण संसारात ऊब नव्हती. सुमित्राबाईचं वय तेव्हा साधारण 32 वर्षाचं होतं, पण अजूनही त्यांचं एक वेगळंच आकर्षकता होती. साडी नेसून त्या चालत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच मोहकता दिसायची. साधेपणातही त्यांचं सौंदर्य उठून दिसायचं. मी लहान असताना त्यांच्या घरासमोर खेळायचो, तेव्हा फार काही समजत नव्हतं, पण माझ्या नजरा नेहमी त्यांच्याकडेच वळायच्या. जसा जसा मोठा होत गेलो, तसतसं त्या आठवणी मनात वेगवेगळ्या प्रकारे उमटायला लागल्या. कॉलेज पूर्ण करून मी काही दिवसांसाठी गावाकडे परत आलो होतो. घरचेही काही दिवस बाहेर गेले होते. घर शेजारी असल्यामुळे माझा बराच वेळ सुमित्राबाईची चौकशी करण्यात आणि त्यांना मदत करण्यात जाऊ लागला. मी रोज काही ना काही कारणाने त्यांच्या घरी जाऊ लागलो. कधी किराणा आणायचा, कधी पाणी भरायला मदत करायचो. त्यांचा नवरा बिछाणावर पडलेला असायचा आणि त्या त्यांची काळजीपूर्वक सेवा करायच्या. रोज त्यांना तेलाने मालिश करून आराम मिळावा म्हणून प्रयत्न करायच्या. एक दिवस त्या खूप दमल्या होत्या. खुर्चीवर बसल्या होत्या. केस थोडे विस्कटलेले, चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. मी त्यांना पाण्याचा ग्लास दिला. त्यांनी हळूच एक घोट घेतला आणि शांत आवाजात म्हणाला, संपूर्ण आयुष्य त्यांच्या मागे घालवलं, पण कधी कधी वाटतं मला खरं आयुष्य जगायलाच मिळालं नाही. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मी काही क्षण गप्प बसलो, पण मनातून हललो होतो. मी शांतपणे म्हणालो, सुमित्राबाई, तुम्ही एकट्या नाही आहात. तुमचं दुःख मला समजतं आणि खरं सांगू, तुमच्यात अजूनही खूप सुंदरता आहे, मनातही आणि व्यक्ती महत्वातही. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात आश्चर्य, थोडी भीती आणि कुठेतरी दडलेली भावना. असं बोलू नकोस. मी आता मोठी झाली. तू अजून तरुण आहेस. तुला काय कळतं? मी हळूच त्यांचा हात हातात घेतला. कळतंय सुमित्राबाई, कारण तुमच्या डोळ्यातील एकटेपणाची भावना मला रोज दिसते. त्यांनी हात झटकला नाही, फक्त हलकेच थरथरल्या. गालावरून एक अश्रू ओघळला. मी हलकेच तो पुसला आणि म्हणालो, आज मला फक्त इतकंच सांगायचं, तुम्ही खूप खास आहात आणि तुम्ही एकट्या नाही. त्या क्षणी त्यांनी पहिल्यांदा माझा हात हलकेच घट्ट धरला. काही दिवसांनी आम्हाला शहरात काही कामासाठी जावं लागलं. गावातून जाणारी हत्ती गाडी हळूहळू पुढे जात होती. रात्रीचा अंधार, शांत वातावरण आणि वारा मंद. सुमित्राबाई माझ्याजवळ बसल्या होत्या. गाडी हलके हलके डोलत होती. त्यांच्या केसांचा मंद सुगंध आणि त्या शांत क्षणामध्ये आमच्यात एक वेगळीच जवळीक निर्माण होत होती. मी त्यांच्या हाताला हलका स्पर्श केला. त्यांनी हात मागे घेतला नाही. गाडीच्या प्रत्येक हलक्या धक्क्याने आमच्यातील अंतर कमी होत होतं. त्यांच्या डोळ्यात थोडी भीती होती, पण होठावर हलकंसं हसूही होतं. शहरातून परत येताना तोच अंधार आणि तीच शांतता होती. गाडी थांबली
आम्ही दोघं खाली उतरलो. चेहऱ्यावर हलकं हसू आणि मनात अनोखी भावना होती. घरात पोहोचलं. कंदीलची मंद ज्योत लुकलुकत होती. मी त्यांच्याजवळ गेलो. सुमित्रा, आज मला काही सांगायचं आहे, मी हळू आवाजात म्हणालो. त्या शांतपणे माझ्याकडे पाहत राहिल्या. हे जे घडतंय कदाचित आयुष्यभर लक्षात राहील, पण आज मला तुमच्याजवळ राहायचं आहे. त्यांनी काही क्षण डोळे मिटले. मी हळूच त्यांच्या गालावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्या भावनेमध्ये वर्षानुवर्ष साठलेली वेदना आणि जिव्हाळ्याची आस होती. त्या हलक्या आवाजात म्हणाला, आज मला थांबवू नकोस. कधी कधी माणसाला फक्त कोणीतरी जवळ असावं असं वाटतं. त्या रात्री आम्ही दोघे खूप वेळ बोलत बसलो. मनातलं सगळं एकमेकांना सांगितलं. अनेक वर्षाचे एकटेपणा, दुःख आणि न सांगितलेल्या भावना त्या शांत रात्रीत विरघळत गेल्या. आमच्या आयुष्यातला तो क्षण खूप खास बनून राहिला. त्या रात्री आम्ही खूप वेळ एकमेकांसमोर बसून गप्पा मारत राहिलो. वर्षानुवर्ष मनात साचलेली गोष्टी सुमित्राबाईंनी पहिल्यांदाच कोणाला सांगितल्या होत्या. त्यांच्या प्रत्येक क्षणात वेदना होती, पण त्यांच्या वेळी एक हलकासा दिलासा देखील होता. कधी कधी माणसाला आयुष्यात मोठ्या गोष्टीची गरज नसते, फक्त कोणीतरी शांतपणे ऐकणारं, समजून घेणारं आणि आधार देणारं माणूस हवं असतं. त्या रात्री आम्ही दोघांनी तोच आधार एकमेकात शोधला. कंदिलाची मंद ज्योत हलके हलके डोलत होती आणि बाहेर गावात सगळीकडे शांतता पसरली होती. त्या शांततेत आमच्यात मनातील अंतर हळूहळू कमी होत गेलं. सुमित्राबाईच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी एक वेगळा समाधान दिसत होता. जणू कित्येक वर्षांनी त्यांना कोणीतरी खरंच समजून घेतलं होतं. मी त्या क्षणी एक गोष्ट जाणली, काही नाती शब्दांनी नाही तर भावना आणि विश्वासाने तयार होतात. त्या रात्री आम्ही दोघांनाही काही वचनं दिली नाहीत, कोणतेही मोठे निर्णय घेतले नाहीत, पण एक गोष्ट मात्र नक्की झाली. त्या दिवसानंतर आम्ही एकमेकांसाठी फक्त शेजारी राहिलो नाही, तर आयुष्यातील एक खास आठवण बनलो. आजही कधी त्या दिवसांची आठवण आली की मनात एक हलकीशी ऊब निर्माण होते. आयुष्यात क्षण असे असतात जे फार मोठे नसतात, पण मनात कायमचे कोरले जातात. आणि आमच्यासाठीही तोच असा क्षण होता. मित्रांनो, कशी वाटली माझी आणि सुमित्राची ही कथा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रोचक आणि भावनिक कथा ऐकण्यासाठी आपल्या मनचंचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.